बिझी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही जातोय कुठे बाहेर। तर आज आमच्या ब्लॉगमध्ये 2 मेंबर ॲड होत आहेत। ते कोण तर ते दीदी आणि माझी भाची। ते नाशिकवरनं आलेले आहे स्पेशली मामाच्या गावाला फॉर वेकेशन्स। दीदीचं नाव आहे रश्मी आणि ही आमची भाची, तिचं नाव आहे गौरांगी। तर मग आता आम्ही जातोय झुडिओ फॉर शॉपिंग। चला तर मग आता तुम्हाला दाखवतो हळूहळू काय आम्ही आमचा डे कसा स्पेंड करतो। आता हे आलेलो आहे आम्ही झुडिओ। आता बघू आपण आता काय काय शॉपिंग करू ते। आणि दीपू यांची शॉपिंग चालू आहे। आहेत ना इकडे गौरूचं बघायला गेलं तर आता टेस्टिंग चालू आहे। गौ आता शॉपिंग संपले आणि आता आम्ही बाहेर निघालोय। गौरू कसं वाटलं तुला? खूप चांगलं। गौरूने खूप सारी शॉपिंग केलेली आहे। हो आम्ही पण। नेल पेंट किती घेतले? 2 आणि मी एक नवीन पेन हा हे बघा सगळ्या ट्राय करून दे। तर आता आम्ही आलोय इराणी कॅन्टीन मध्ये। तर दाखवते तुम्हाला। सिटिंग एरिया पण भरपूर आहे। आणि आमचे मेंबर इकडे बसले आहेत। हॅलो काय खायला आले दीदी? वाव। आणि तुम्ही मी तर काय नाही खाणार। हो खरं? शनिवार आहे। हो अँड गौरा पण मस्त अँड फ्रेंड्स ओके। बघू शकता आता इथे सर्व मुंबईचे जुने फोटोज यांनी लावलेले आहेत। खूप मस्त ॲम्बियन्स आहे। क्या दीदी टेस्ट करा। मस्त आहे। आता हे बघा गौरूसाठी स्पेशल फ्रेंच फ्राईज पण आलेले आहेत। गौरू स्टार्ट करून टाक आता। कसं आहे? तर आता सर्व शॉपिंग वगैरे झालेली आहे यांची। तर आता आम्ही आलेलो आहे शिवाप्रसाद हॉटेलला। तसं आहे गर्दीच आहे आणि वेटिंग पण आहे, पण आज शनिवार आहे आणि मोस्टली सर्व लोक शनिवारी व्हेजच खातात, त्यामुळे कसं हॉटेलला पण गर्दी आहे व्हेज हॉटेलला। इथे एक प्रसादालय पण हॉटेल आहे आणखी, पण त्याला पण मोस्टली गर्दीच आहे आणि वेटिंगच आहे। शिवाप्रसादला गर्दी बघा इथे। नाव दिलं? ओके, तर पाहू शकता वेटिंग आहे खूपच।
किती वेळ बोलले बेटी? ऑर्डर दिला. काय मागवलं? व्हेज बिर्याणी, आणि स्टार्टरमध्ये सोयाबीनची. दीदी तुमचं काय म्हणणं आहे? आवाज आहे ना. आणि तुमचं? शनिवार काय करणार? तर आता तुम्ही बघू शकता सोयाबीन चिली आले आहे. दीदी कशी आहे टेस्ट? छान आहे. तुम्ही बघू शकता बटर रोटी और वेज कोफ्ता आला आहे. गौरांगी गौरूची चॉईस आहे स्पेशल. गौरांगीची चॉईस आहे. तर आता रात्रीचे वाजलेत आहेत 11 आणि आता जस्ट जेवण झालेलं आहे आमचं. शिवाप्रसादमध्ये जेवण झालं. कसं होतं जेवण? मस्त. मस्त. आवडलं सर्वांना? हो. आता आम्ही चाललोय घोडा गाडीच्या राईडला तलावपाळीवर. तर चला मग आता जाऊया. चला. हे बघ रात्री तलावपाळीचा एरिया असा दिसतो आणि या इथे सर्व घोडागाडी आहेत. हां एक्साइटेड फॉर हे देखो. विचार दीपू. आम्ही हे बघा या टांगा गाडीत बसणार आहेत. घोडागाडीत म्हणजे आता गौरू चढते आहे फॉलोड बाय दीदी देन दीपू. तर लास्ट टाइम आम्ही आलेलो त्यावेळेस दीपू नव्हती. बाकी आम्ही एकदा ऑलरेडी केलेली आहे. आता आम्ही बसलेलो आहेत. आता कसं वाटतंय? तर आता आम्ही निघालोय. दीदी कसं वाटतंय? गौरांगी दीपू कसं वाटतंय? आम्ही तर बसलेलो आहेत. मस्त आणि आहे. कसं आहे आता घोडागाडीनं जरा ट्रॅफिक कमी झाली म्हणजे 10:30 नंतरच यायचं इथे जर बसायचं असेल तर. तलावपाळीचा एरिया बघा किती सुंदर दिसतो. दीपू दाखव. ते बघा. आणि हा पूर्ण असा राऊंड घेतात. पूर्ण जे लेक आहे त्याला पूर्ण राऊंड मारून तिथेच एंट्रीला सोडतात. आणि धर्मवीर 2 या चित्रपटाची शूटिंग या मधल्या ठिकाणी झालेली आहे बघा. एक याचा म्हणजे काय एक सीन आहे तो इथे दर्शन घेताना दाखवलेली आहे शूटिंग. पूर्ण खाऊ गल्ली आहे बघा या गौरांगी कसं वाटतं याचं? कसं वाटतंय? एकदम मस्त. मस्त. दीपू तू फर्स्ट टाइम बसलेली आहे. आम्ही तर बसतो. चांगलं वाटतंय ना? मग चांगलं वाटतंय. खूप दिवसांनी योग आलेला आहे हा दीपूला. दिवसांनी योग आलाय. दुर्मिळ असा योग आहे हा. तुम्ही आले तरी तेव्हा माझा योग आला. आणि आता आम्ही येतोय गडकरी रंगायतन जवळ. बघा सर्व गडकरी रंगायतन जवळ अर्धा राऊंड झालेला आहे आमचा. बघा हे वन ऑफ द एक काय बोलतात ओल्डेस्ट रंगायतन आहे. हे रिनोव्हेशनला गेलेलं आता म्हणजे मोस्टली कधी एक सव्वा वर्षाच्या आधीपासून झालं आहे चालू. त्यानंतर मस्त इंटेरियर पण केलेलं आहे आणि लिफ्टची सुविधा केलेली आहे पहिले. हे बघा लहान पोरांचे पाळणे वगैरे मुलांना खेळण्यासाठी. तर आता झालेली आहे राईड हे बघा. आणि आता चालू आहे उतरणं सर्वांचं. गौरू मजा आली? दीपू असं वाटलं? थँक्यू. तर मग आता काय करायचं? आता घरी जायचं.
सर्व आता थकायवर आलेले आहेत आणि आम्ही पण म्हणजे बोलाल दुपारपासून आम्ही बाहेरच आहेत. आता जाऊयात घरी. जाऊन एकदा आपण गेमचा एक राऊंड खेळू आणि नंतर झोपायचं. ओके चालेल मग आता. हो. डे वेल स्पेंट. चला तर मग आता. आम्हाला खेळणी पण घेऊन द्या आम्हाला. हो मग आम्ही तर बारीकच आहे अजून गौरूची ना गौरू. फुगे घेऊन द्या. ना गौरव? किती माणूस मोठा झाला तरी तो बारीकच असतो. चालेल हा चालेल. चला तर मग आता भेटूयात डायरेक्टली घरी जाऊन. बाय. तर गाईज आम्ही आलेलो आहे घरी आता. आता झालंय आता किती 11:15 वाजत आलेले आहेत. सर्व झालं पूर्ण फिरून वगैरे शॉपिंग वगैरे सर्व झालेलं आहे. आता आम्ही काय करणार तर आम्ही आमचा व्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून आमचे ऑडियन्स अशीच वाढत राहील तुमच्यासाठी. गुड नाईट. बाय.